सुंदर असा फटका तोडत चेंडू चेंडू जातो वाटय सीमा रेषे पार कानकानी षटकार. तर खरोखर काल पण राकेश गायकर यांनी आपली बॅटिंगची सुरुवात मोठ 6 धावांनी केली होती. तशीच आज सुद्धा आपल्या बॅटिंगची सुरुवात 6 धावांनी केले. ऑलेंडर थोडं जायचंय थोडं ऑलेंडर जायचंय. अरे जीवन माणूस रे थोडं ऑलेंडरचं काम पाहिजे तुम्ही पाहिजे थोडं तुम्ही आपली माणसं घेऊन थोडं जायचंय बाउंड्रीवरती. ते बिनकामाचे जीवन माणूस रे विकी पाटील असतील अनिल अनिल मोगारे असतील तुम्ही थोडं ग्राउंडचं काम पाहायचं थोडं. हा चला तिने झाडू मारला अनिल असू द्या थोडं सहकार्य करा. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. आमच्या समेत जोडतील आपले एक सुंदर आवाज आपल्या खोंड्याचा कॉमेंट्रीमॅन परेशजी कचरे यांनी विनंती करतो आमच्या समेत जोडावे. आणि पुन्हा एकदा सुंदर फटका मारलाय खरोखर प्रतिम असा फटका देखणे लायक मला वाटतंय पास मिळतो आपल्याला. राकेश गायकर यांच्या बॅट मधून मला निघाला वाटतं हा 6 धावांसाठी चौकार होतोय. बघा विकी पाटील चाललेच बाउंड्री लाईनवरती व्हॉलंटियर काम पाहत आहेत. असो धावसंख्या पोहोचते मला वाटतंय 10 वरती. 2 चेंडूचा खेळ संपला असेल. सौरभ पाटील सुद्धा आमच्या समेत जोडले जातील. सुंदर आवाज कॉमेंट्री आमच्या खोंड्या विभागातून पीर कमाटीचे सह खजिनदार प्रसाद पाटील उर्फ बंटी आता आले ते झोपा काढून. इथं आम्ही जवळ जवळ 8 वाजता ग्राउंड वरती आणि यांची उपस्थित 10 वाजता कसं व्हायचं. असो सामन्याकडे बोलूया. 2 चेंडूचा खेळ असं मारत 10 धावाला 10 पकडू लागले त्या. पुन्हा एकदा सुंदर प्लेस आणि तिथेच नजा का शॉट म्हणून पाहायला मिळतो आपल्याला. असो चला आपण सामन्याकडे बोलूया. धाव संख्या झाली ती 14. पुन्हा एकदा सुंदर फटका मारतो राकेश गायकर तसाच माझ्या शॉट मिळतो बॅक टू बॅक मला वाटतं हा डॉट आला. बरोबर सुंदर फलंदाजी पास मिळते आपल्याला. धावसंख्या 4 धावसंख्या होती ती 18. हॅलो हॅलो सुंदर फलंदाजी. चला आमच्या समेत जोडले परजी कचरे. हॅलो हॅलो तर आपण पाहतो आजच्या दिवसाचा पहिला सामना म्हणजे आयुष 11 वर्सेस स्पर्श 11. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना गौरव मारा करतो. राकेश काय केलं इथे मात्र बॅटची कडा घेतली होती. चेंडू मात्र कॅरी झाला नाही. वैभव विचारे याच्याकडे आणि तोवर 1 धाव कंप्लीट होती. 38 सर्कल मध्ये धावून काढलेली
मॅन फ्रॉम तोंडली. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा प्रचित पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या मार्फत. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, या चेंडूला मात्र दिशा देण्यामध्ये यश आलं नाही. चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे गोलंदाज प्रचित पाटील मॅन फ्रॉम स्वाली. पहिल्या चेंडूचा विचार केला जिथे पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, ते पहिला चेंडू टाकण्यामध्ये थोडस प्रेशर होतं, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र घेतली. इथे मात्र चांगला स्टॉप आणि एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या त्या 20. जयेश चव्हाणला जर आपण विचार केला कुठेतरी सूर गवसत नाहीये बॅटिंगचा, कारण पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, भिरकावून देण्यात यश आलं नाही. तर दुसरा चेंडू सुद्धा त्याच प्रकारचा होता, इथे कट शॉट करण्याचा प्रयत्न मिसहिट झाला. एक धाव आली त्या चेंडूवरती. प्रचित अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ त्याच्या मार्फत झालाय. एक धाव खर्च केली आणि तिथून गोलंदाजी करतोय. ते मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू रत्तीश माडिक मात्र तुटून पडलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या त्या 1 बाद 26. आयुष 11 संघाच्या रतीश महाडिक मात्र मारा करतोय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट करतोय. प्रचितचा पुढचा चेंडू ते मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू विकेट किपरच्या मागे ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मिसहिटचा फटका होता, परंतु खेळपट्टी इतकी आउटफील्ड इतकी स्ट्रॉंग असल्यामुळे इतकी फास्ट असल्यामुळे चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. या 2 चेंडूंवरती आल्या त्या 10 धावा. तिथं प्रचितचं अतिशय सुंदर आणि एक तिथून गोलंदाजी चालली होती. पहिल्या 3 चेंडूंवरती एकच धाव खर्च केली होती. राकेश गायकरचा विकेट मिळवला होता, परंतु त्या 2 चेंडूंवरती रतीशने मात्र सर्व समीकरण बदललंय. पुढचा चेंडू लेग साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सतीश महाडिक या चेंडूवरती येत आहेत. ओव्हर एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आल्यात 31 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 विथ लॉस ऑफ 1 विकेट. आयुष 11 संघ तर वळूया सामन्याकडे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 31 धावा. हॅलो. हॅलो. वीर मराठा प्रीमियर लीगचे सल्लागार भाई मंगेश पाटील यांचे इथं आगमन होत आहे. त्यांचे सर स्वागत करतो. तसेच नरेश पाटील साहेब यांचं सुद्धा इथं स्थानपन्न झालेले ते त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो. चला बोलूया परेश कचरे. मॅच मध्ये जाऊया आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 36 धावा. जयेश चव्हाण
त्याच्या बॅट मधून आधीच्या चेंडूवरती एक चौकार आला, कुठेतरी सूर गवसताना दिसतोय, थोडस स्ट्रगल चालू होतं. आता मात्र लेग साइडला तटवलेला चेंडू, चेंडू चाललाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. हा येतो एक आयुष 11 साठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा आल्या त्या 42 विथ लॉस ऑफ 1 विकेट. आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि रतीश आणि जयेश ही जोडी मैदानावरती खेळ करते. जर आपण पाहिलं राकेश याने सलामी दिली, पहिल्याच षटकामध्ये 19 धावा कुठून काढल्या आणि तीच सुरुवात आणि त्याच मोमेंटमला पुढे घेऊन जात आहेत रतीश आणि जयेश. धावफलकावरती 42 धावा आल्यात आणि तिसरं षटक सुरू आहे. सकाळच्या सत्रामध्ये जिथे गोलंदाजांना मदत होती ते मात्र आता फलंदाज हावी होताना दिसत आहेत ते गोलंदाजांवरती. ते मात्र लोवर फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, चेंडूला गॅदर केलाय आणि सतीश महाडिक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत आजच्या दिवसात पाहायला मिळत आहे. वर एक धाव कंप्लीट होते आणि रतीश महाडिक ज्याने आतापर्यंत एक षटकार एक चौकाराचा खेळ केलाय तो फलंदाज मात्र स्ट्राईक एंड वरती येतोय. फलकावरती 43 धावा आहेत. आयुष 11 विरुद्ध स्पर्श 11 या दोन संघांमधली ही लढत आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. आजचा दिवस रतीश महाडिक मग गाजवतोय की काय हे पाहायला लागेल, कारण आतापर्यंत 16 धावांची खेळी त्याच्या मार्फत झाली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 47 आणि रतीश आणि जयेश अशी जोडी मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज स्ट्राईक मिळतात, आक्रमण करतायत गोलंदाजांवरती आणि आयुष 11 मात्र सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर नक्कीच स्पर्श 11 संघाला राकेश मुंडे याला नक्कीच वेगळा विचार करावा लागणार आहे, कारण धावांचा ओघ जर असाच चालू राहिला तर इथे मात्र कठीण होऊन बसेल समीकरण. आणि सकाळच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला थोडस हवेचा प्रभाव सुद्धा आहे आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती अनुभवी गोलंदाज पंकज देशमुख मॅन फ्रॉम नारंगी गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत. हॅलो समीर कचरे कुठे असतील ते थोडा बाउंड्रीचा ताबा घ्यायचंय, व्हॉलंटियर कमी पडतात आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती 4थं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज पंकज देशमुख, मारक करतील जयेश चव्हाण यांना. आणि हा चेंडू मात्र यॉर्कर प्रकारचा चेंडू होता, फटका खोदून काढला आणि एक धाव फलकावरती ऍड झाली. स्ट्राईक एंड वरती रतीश महाडिक त्याने या एंडने आपण पाहिलं एक चौकार आणि एक षटकाराचा खेळ त्याच्या मार्फत झाला आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती येतोय. धावफलकावरती 48 धावा लागल्यात आणि 4थं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. पुढचा चेंडू रतीश साठी पंकज देशमुख, शॉर्ट पेच प्रकारचा चेंडू पुल आणि सक्सेसफुल चेंडू चाललाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी फ्लॅट बॅटेड षटकार. धावफलकावरती धावा आल्या 54 धावा. ते मात्र उच्चांक गाठताना दिसतोय धावफलक आणि रतीश महाडिक कुठेतरी आपला बॅटिंगचा फॉर्म त्याला गवसताना दिसतोय आणि या 4थ्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आक्रमण करताना दिसतोय. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये टाकलाय, 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते रतीशाच्या मार्फत. 58 धावा धावफलकावरती आल्यात आणि स्पर्श 11 संघ आता कुठेतरी
बॅकफुट वरती आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. काल आपण पाहिलं मयूर गोले आणि राकेश मुंडे यांनी एक सलामीची भागीदारी अतिशय सुंदर दाखवली आणि 58. हा चेंडू ऑप्टिकच्या खूपच बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव धावफलकावरती ऍड होते. व्हाईटचा इशारा येतोय आणि धावफलकावरती 59 धावा लागल्यात. स्पर्श 11 संघ गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज पंकज देशमुख कुठेतरी महागडे षटक टाकताना दिसतायत आणि त्या षटकामध्ये मात्र फायदा उचलताना दिसतोय. रतीश माडिक हा चेंडू अतिशय सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका या चेंडूवरती आलाय. हा एक देखना फटका, षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू 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 डीजे. आणि हा फटका अतिशय सुंदर होता आणि या फटक्याचा नक्कीच व्हिडिओ स्टेटस वरती येईल असा फटका होता. नक्कीच खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते रतीशाच्या मार्फत. इथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. हा आलेला अजून एक षटकार. थँक्यू डीजे. ते आपण पाहतोय या षटकामध्ये आतापर्यंत 24 धावा खर्च झाल्या. त्या अजूनही एका चेंडूचा खेळ येथे शिल्लक आहे. पंकज देशमुख यांचं षटक कुठेतरी महागडं ठरताना पाहायला मिळते. तर आयुष 11 संघ या षटकाला रतीश माडिक स्वतः एन्जॉय करताना दिसतात. हा चेंडू मात्र मिस टाइम झाला आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र फलंदाज रतीश बाद. परंतु अतिशय सुंदर पारी आपल्याला पाहायला मिळते रतीशाच्या मार्फत. टाळ्यांच्या गडगडामध्ये स्वागत मात्र पवेलियन मध्ये होईल. कारण तर विचार केला कालचा दिवस कुठेतरी खराब आपल्याला पाहायला मिळाला रतीशाचा, परंतु आजच्या दिवसामध्ये बॅट तापली आहे आणि तितकीच सुंदर गोलंदाजी सुद्धा करतील अशी अपेक्षा रतीश यांच्याकडून असणार आहे. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 71 धावा जिंकण्यासाठी 72 धावांचं लक्ष्य स्पर्श 11 संघासाठी.
तर पहिल्या इनिंगची समाप्ती इथे होते आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 71 धावा जिंकण्यासाठी 72 धावांचं लक्ष असणारे स्पर्श 11 संघासाठी त्यांच्या समवेत जोडले गेलेत प्रसाद पाटील मॅन फ्रॉम स्वाली आणि स्कोरर मॅन फ्रॉम खरिबली अस्नील कॅरी. तर वळूया मॅच कडे 72 धावांचं लक्ष घेऊन सलामीचे फलंदाज स्पर्श 11 संघाकडून मैदानावरती आले आहेत मयूर गोले आणि राकेश मुंडे. कालच्या दिवसाचा विचार केला मयूर गोळे आणि राकेश मुंडे ही सलामीची जोडी मात्र मैदानावरती तळ ठोकून राहत होती आणि स्पर्श 11 संघाला एकाची सामना जिंकून देण्यामध्ये त्यांना यश येत होतं. चेसेबल स्कोर आहे 72 धावांचं लक्ष आहे आणि रतीश महाडिक इथे मात्र गोलंदाजी मार्क वर देतात. पहिला चेंडू पॉइंट्सला तटवला एक एलिगन्स टच आणि एक या चेंडूवरती मात्र 2 धावा येत आहेत. धावफलकाचा खातं मात्र ओपन होत्या स्पर्श 11 संघासाठी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा आणि मयूर आणि राकेश मुंडे जर विचार केला राकेश मुंडे आयकॉन खेळाडू आहे स्पर्श 11 संघाचा आणि मयूर गोले मात्र भोकरपाडा संघाकडून बिलॉंग करतो. अतिशय सुंदर फलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. हा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि अतिशय सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते आशिष मालुसरे याच्या मार्फत. तर एक धावफलकावरती ऍड होते. एक धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागले 3 धावा. तर मात्र स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँड बॅट्समन तडाखेबंद फलंदाज राकेश मुंडे. तर राकेश साठी पहिला चेंडू असणारे रतीश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथे मात्र फटका फसलाय. सुबोध चेंडू खाली येतोय आणि पहिला झटका स्पर्श 11 संघाला मिळतोय. प्रसाद विचार केला तर कालच्या दिवसाच्या 2 मॅच नंतर अतिशय सुंदर सलामीची जोडी होती राकेश आणि मयूर आणि मला वाटतंय तिसऱ्या षटकापर्यंत तर दोघे नक्की खेळ करायचे. आज मात्र काहीतरी चित्र बदललेलं पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलंय रतीश महाडिक याला. काय सांगा? हॅलो फुलटॉस प्रकारचा चेंडू लेग साइडला ग्लान्स केलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. स्पर्श 11 साठी आलेला हा पहिला चौकार सतीश महाडिक याच्या बॅट मधून. नक्कीच परिस्थिती जी कालची जोडी होती जी रंगात आणि ढंगात खेळत होती जो मयूर आणि राकेश अप्रतिम दर्जाची काल त्यांनी कामगिरी केलेली आणि स्पर्श 11 ला दोन्ही सामने एका हाती जिंकून दिलेले. आता मात्र मयूरवर पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे सामना खेचून घेण्याची आणि जो रतीश काल मात्र त्याने गोलंदाजीमध्ये 50 धावा पूर्ण केलेला पण तो आज एक पुन्हा एकदा कॉन्फिडन्स घेऊन मैदानात उतरलाय. म्हणजे त्याची फलंदाजी पाहिली गोलंदाजी आज चेंडू मात्र तो भन्नाट वेगाने चेंडू फेकतोय गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. सर हे सचिन दाभोळकर आणि राकेश सर म्हणजे रात्रभर त्यांनी त्याला झोपून दिलेलं नाहीये. काल म्हणजे रतीशच्या घरी गावात बसलेला असं मला आशनी सांगतोय. म्हणजे तू चांगली गोलंदाजी कर म्हणजे अपेक्षा असणार आहे. चांगला प्लेअर आहे तर चांगल्या प्लेअर कडून अपेक्षा नक्कीच करणार. पुन्हा एकदा तोच रतीश मात्र आज फुल कॉन्फिडन्स नाही भरलेला दिसतोय. म्हणजे गावाने काहीतरी कमाल केलेली दिसते आजच्या दिवसामध्ये.
ते मात्र दुसरा फलंदाज बाद होतोय. आपण सतीश हा फलंदाज बाद होतोय. रतीश महाडिक कालचा दिवस खूप खराब एक विसरून जावा असा दिवस होता त्याच्यासाठी, परंतु आजच्या दिवसामध्ये काय कमबॅक करतोय, काय गोलंदाजी करतोय, काय फलंदाजी करतोय, एक ऑलराऊंडर कामगिरी आपण पाहायला मिळते आयुष 11 संघासाठी. त्याच्या मार्फत जर विचार केला फलंदाजी करताना 38 धावा स्वतः वैयक्तिकरित्या त्याने जमा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजी करताना 7 धावा खर्च करत 2 महत्वाचे गडी बाद केले आणि अतिशय सुंदर गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते रतीश याच्या मार्फत. तर नक्कीच प्रसाद दिवस बदलला आणि रतीशने मात्र स्वतःच्या मध्ये एक बदल घडवून आणला आणि त्या एका रात्रीमध्ये काय घडलं आणि काय बिघडलं ते नक्कीच पाहावं लागेल. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय आयुष. चला पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी स्वराज 11 वर्सेस आर्या 11 दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. धाव संख्या झालेली ती 9, 2 गडी बाद 9, 7 सॉरी धाव संख्या झाली 7. टार्गेट आहे 72 रन्सचं 70. आणि रतीश बद्दल रतीश हा कमबॅक करणारच होता, कारण मी येताना बोललेलो निखिल दादा आमच्या सोबत होता, बोललो आज रतीशची कामगिरी एक अतुलनीय दर्जाची असेल आणि आज तो दाखवतोय की माझ्यामध्ये काय अबिलिटी आहे. फलंदाजी करताना 38 धावा आणि गोलंदाजी करताना 7 धावा देऊन 2 जे महत्वपूर्ण गडी होते म्हणजे सतीश आणि जो गोल्डन विकेट बोलू शकतो आजच्या दिवसातला राकेश मुंडे, त्याला त्याने बाद केले. आता मात्र गोलंदाजीसाठी आला तर आयुष टू मयूर. आज मात्र काहीतरी जो काल सॉन्ग बनवलाय म्हणजे मॅनेजरने त्यांचा जो सॉन्ग बनवलाय आयुष 11चा, तो काहीतरी त्यांच्यासाठी काम करतोय. आज आयुष 11 पूर्ण चार्ज दिसतोय. ते मात्र सुवर्ण संधी असणाऱ्या सचिन दाभोलकर यांच्यासाठी आहे. तर झेल त्यांच्या मार्फत सुटला 500 रुपयांचं पारितोषिक असणारे समीर कचरे यांच्याकडून, त्यांचे परम मित्र. आणि झेल सुटला तर किरण पाटील यांच्याकडून 2 बिर्याणी. काहीतरी वेगळ्याच दर्जाचं हे बक्षीस लावलंय खास सचिन दाभोलकर साठी. म्हणजे किती ते प्रेम आहे बघा सचिन दाभोलकर यांच्यावरती असलेलं प्रेम. चेंडू पकडायचा की सोडायचा आता मात्र प्रश्न पडलाय. म्हणजे जिंकायचा असेल तर चेंडू पकडावा लागेल आणि जर सामना गमवायचा असेल तर चेंडू सोडावा लागेल. आणि त्यातल्या त्यात जर मयूरचा जर झेल सोडला तर मग डबल. राकेश जर पंचांचा निर्णय अंतिम असेल, आयुष पंचांचा निर्णय अंतिम असेल, बरं जी काय वाटतंय म्हणजे आयुष 11 पूर्ण चार्ज दिसतोय गाणं बनवल्यानंतर. म्हणजे काहीतरी कमाल केलेली दिसते आज. प्रशांत पाटील मॅनेजर दिसत नाही त्यांचे आणि दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. ऋषिकेश पाटील स्वराज आर्या 11चा कर्णधार आणि संदेश पाटील स्वराज 11चा कर्णधार. ते मात्र अतिशय सुंदर फटका मयूर गोले याच्या मार्फत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्यावरून सगळ्यात सेफ जागा आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार चौकार. चला परिचय टॉस बॉक्स टॉस करतील सन्माननीय मंगेश भाई पाटील. स्वराज 2 सामने 1 विजय 1 पराभव. आर्या 11 2 सामने 2 पराभव. आता मात्र आर्या 11 ला कमबॅक करावा लागेल कुठेतरी आणि फलंदाज बाद होतोय तो मॅन इन फॉर्म. म्हणजे कालच्या दिवसातला जो सगळ्यात घातक फलंदाजी केलेली मयूर गोले तो बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. धाव संख्या तर थँक्यू प्रसाद. इथे मात्र या पुढच्या सामन्याचा टॉस होतोय ओर टू पॉम्बॉक.
आणि विकी पाटील इथे टॉस जिंकतायत. आर्या 11 संघाचे विकी पाटील आपल्या सोबत आहेत. प्रथमतः काय निर्णय असेल? काही स्ट्रॅटेजी आखली आहे का आजच्या दिवसामध्ये? कारण कालचा दिवस जर विचार केला आर्या 11 संघासाठी दिवस होता, तर काय विचार केलाय का? थोडासा बदल होईल. आणि विकी पाटील स्वतः संदेश पाटील इथे थांबायचंय. वैयक्तिकरित्या पाहिलं 2 वेळा लगातार 2 वेळा आपण बेस्ट बॅट्समनचा किताब VMPL मध्ये मिळवला होता आणि आता कालच्या दिवसामध्ये कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळाली. तर आजच्या दिवसामध्ये जसं आपण पाहिलं रतीश महाडिक, दिवस बदलला नशीब बदललं, तसं काही पाहायला मिळेल का आम्हाला? थोडं नशीब बदलायचा प्रयत्न करेन आज. नक्कीच, थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक. वळूया संदेशकडे. संदेश याच्याकडे, कारण कालच्या दिवसामध्ये आपण एक सामना जिंकलाय आणि आता फलंदाजी प्रथम करायचे. किती टार्गेट सेट करायचं असेल? 4 ओव्हर मध्ये आमचं टार्गेट असेल कमीत कमी 55 ते 60 धावा करायचा. नक्कीच, बेस्ट ऑफ लक तुमच्या संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू परेश. धावसंख्या झाली होती 16, 3 गडी बाद 16. 3 जे महत्वाचे गडी होते स्पर्श 11चे, मयूर, राकेश आणि सतीश, हे जे महत्वपूर्ण गडी आहेत ते आयुष संघाने टिपलेले आहेत. म्हणजे कुठेतरी आयुष 11 संघ कमबॅक करतोय या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 72 धावांचं टार्गेट असताना धावसंख्या झाली होती 16, 3 गडी बाद 16. मंगेश जो नारंगी संघाचा क्रिस गेड म्हणून ओळखला जातो, तो दाखवून देतोय. म्हणजे 3 गडी बाद झाले असले तरी मी आहे मैदानावर, मी मॅच जिंकून देऊ शकतो. परेश काय बोलायला मंगेश बोलतात? नक्कीच, नारंगी संघाचा क्रिस गेल असं त्याला का म्हटलं जातं हे मात्र तो दाखवून देतोय आपल्या फलंदाजीतून. कधी आपण जास्त वेळेला त्याला पाहत नाही मॅच मध्ये, कारण बिझी शेड्यूल असतं आणि आता मात्र VMPL मध्ये लीग मध्ये मात्र एंट्री करतोय आणि त्याची एंट्री तितकीच दमदार होतीये. फलंदाजी करताना आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ त्याने केलाय प्रसाद आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार. त्यानंतर एक मोठा फटका षटकारासाठी काढला. कालच्या दिवसात अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या मार्फत झाली. आयुष याला मात्र आता दडपण आणतोय. धावफलकावरती धावा लागल्यात 22 धावा आणि इथे मात्र लेग साइडला चेंडू तटवला. चेंडू समोर सुबोध, ते मात्र 1 बाउन्स चेंडूची अडवून होते आणि फेकी केली जाते. तोवर 1 धाव कंप्लीट होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात स्पर्श 11 संघाच्या 23 धावा, जिथे 72 धावांचं टार्गेट चेस करायचंय. 23 धावा धावफलकावरती आल्यात स्पर्श फायटर. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज असेल स्पर्श फायटर 11 संघाला. आयुषने सुंदर कमबॅक केलेला आहे. म्हणजे त्याने काल पण अप्रतिम पहिल्या सामन्यामध्ये 3 गडी टिपले, दुसऱ्या सामन्यामध्ये पण चांगली कामगिरी केली. म्हणजे त्याला जो विकेट किपिंग मागून जो गायडन्स मिळतोय राकेशचा, तो चांगल्या दर्जाचा मिळतो आणि त्याच टप्प्यात तो चेंडू टाकतोय. म्हणजे आज पूर्ण आयुष 11 चार्जअप होऊन आलेलं आहे घरूनच. नक्कीच प्रसाद, कारण काल आपण पाहिलं रतीशची गोलंदाजी थोडीशी बॅकफुट वरती होती. तिथं त्यानंतर त्या संघाची धुरा आयुष याने आपल्या खांद्यावरती घेतली आणि आयुष 11 संघाला एक मॅच विनिंग गोलंदाजी करून दिली. आणि तितकीच आज मात्र रतीश महाडिक बॅक टू फॉर्म आणि आता आयुषला मात्र गोलंदाजीची साथ मिळते. ते मात्र गोलंदाजी मार्ग वरती 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जयेश चव्हाण, तिथे धावफलकावरती धावा लागल्या 23 धावा आणि 72 धावांचं टार्गेट चेस करायचंय. मंगेश त्याच्या मार्फत आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, 11 धावा त्यांनी कुठून काढल्यात. तोच फलंदाज मात्र स्ट्राईक एंडवरती असणारे डावखुरे आताचा फलंदाज क्रिस गेल. मंगेश, नक्कीच मंगेशनी प्रति हल्ले केलेले आहेत. आता पाहूया 12 चेंडू 49 धावांची गरज असताना मंगेश काय करतोय. जो जयेश त्याचा अनुभव जो आहे तो पणाला लावतोय. म्हणजे स्लोवर वन, फास्टर, म्हणजे त्याच्याकडे चांगली व्हेरिएशन्स आहेत. ते व्हेरिएशन्सचा तो चांगला यूज करतोय या मॅच मध्ये. धाव संख्या झाली होती 4 गडी बाद 23. आता मात्र कुठेतरी आयुष 11 पूर्णपणे कमबॅक करतो या मॅच मध्ये. उर्वरित चेंडू 11 आणि धाव संख्येची गरज होती 49. ते मात्र आयुष 11 संघाचे संघमालक माननीय सुधीर परबळकर साहेब यांचं आगमन झालंय. मी विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं VMPL क्रिकेट कमिटीच्या तर्फे हार्दिक स्वागत.
ते मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय जयेश चव्हाण आणि ते मात्र स्पर्श फायटर संघ कुठेतरी बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळतोय. इथे मात्र वैभव विचारे मॅन फ्रॉम उजलोळे फलंदाजी मार्क वरती येतोय. राईट हँड बॅट्समन अतिशय तंत्रशुद्ध फटके खेचण्यामध्ये मात्र वैभव विचारे याचा हात असतो, याचा कळ असतो आणि ते मात्र जयेश चव्हाण इथे मात्र थोडं हंबल होत आहे आणि ते मात्र ते मात्र बॅकफुट वरती जाऊन चेंडूला पंच केलंय. आशिष मालुसुरे सेफेस्ट फिल्डर इन बीएमपीएल त्याकडे चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट होते एका धावेच्या मदतीने. धावफलकावरती धावा आल्या त्या 24 धावा स्पर्श फायटर संघाच्या. ते मात्र आयुष 11 संघ या मॅच मध्ये कुठेतरी आपली पकड मजबूत करताना दिसतोय. चेंडू दर चेंडू जसे जसे सिंगल्स येत आहेत, निर्धाव चेंडू येत आहेत, जसे विकेट येत आहेत तशा तशी आयुष 11 संघाची पकड मात्र या सामन्यावरती मजबूत होताना पाहायला मिळते. इथे चेंडू स्लोवर वन प्रकारचा ऑफ स्पिन चेंडू आणि फलंदाज गौरवच्या खेळीचा पहिल्याच चेंडूवरती होतोय अंत. ते मात्र गोल्डन डक ची स्वीकार होतोय गौरव. नाही जसे सिंगल डबलनी काय स्पर्श फायटर्सला फरकच पडणार. आयुष 11ला काय फरक पडणार नाही, कारण त्यांना माहितीये जर फटके आले तर कुठेतरी स्पर्श फायटर कडून ते फटके बघायला मिळत नाही. त्या फटक्यांची आवश्यकता आहे आता स्पर्श फायटरला. फलंदाज मैदानावरती थांबण्यामध्ये त्यांना यश येत नाही. आतापर्यंत जर पाहिलं स्कोर कार्डचा विचार केला 2 फलंदाज गोल्डन डकच्या स्वरूपामध्ये परत आले. तर आयकॉन खेळाडू राकेश मुंडे पहिल्या चेंडूवरती बाद झाला. त्यानंतर दुसरा गोल्डन डक गौरव पाटील मैदानाचा ताबा सोडताना दिसतोय. ते मात्र फलंदाजी मार्क वरती अमर ढगे पाहायला मिळतोय आणि जयेशची गोलंदाजी टिचून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर सिंगल. ते मात्र रिव्हर्स हिटचा फटका आणि दुसरा फलंदाज या मॅच मध्ये बाद होताना या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक दुसरी विकेट आपल्याला मिळते पाहायला आणि तिसरा गोल्डन डग आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्श फायटर संघाकडून. इथे मात्र फलंदाजी मार्क वरती नवीन फलंदाज येतोय किरण पाटील मॅन फ्रॉम स्वाली आणि मला असं वाटतं प्रसाद मॅच जरी ही स्पर्श फायटर गमवत असेल तरी नक्कीच कमीत कमी धावा मध्ये गमवली पाहिजे, कारण कुठेतरी जिथे शेवटचे काही सामने होतात त्यानंतर रन रेटचा विषय येतो क्वालिफाईंग सिच्युएशन मध्ये. तर काय सांगाल? नाही नक्कीच तिकडे केपी जो कॅप्टन कूल आहे त्याला माहिती आहे कॅल्क्युलेशन त्याच्याकडे त्याच्या माइंड मध्ये असणारच, कारण जेवढ्या मोठ्या धावांनी जेवढ्या मोठ्या फरकाने संघ हारतो तेवढा त्यांचा रन रेट मायनस मध्ये जातो. ते कॅल्क्युलेशन त्याच्या माइंड मध्ये असणारच. त्यामुळे तो आता स्वतः फलंदाजीसाठी गेला. म्हणजे विकेट टाकण्यापेक्षा बेटर आहे की सिंगल डबल मध्येच एखादा फटका, म्हणजे जेवढं चेसच्या क्लोज जाता येईल तेवढं ते क्लोज जायला पाहिजे स्पर्श फायटर्सने. कारण जेव्हा रनरेटचा विचार केला जाईल तेव्हा हा जो मोठा फरक असतो तो खूप जास्त मॅटर करतो. आणि अप्रतिम म्हणजे सुंदर अशी कॅच पकडली आदित्यने. म्हणजे आयुष 11ने जो गाणं बनवलाय ना तो कुठेतरी काम करून गेला असताना. ते मात्र 7व्या विकेटचं पतन होतंय आणि किरण पाटील मात्र ते मात्र जिथे आपण पाहिलं स्पर्श फायटर संघाकडून गोल्डन डक 3 झाले. इथे मात्र एक निर्धाव चेंडू आला आणि जयेश चव्हाण अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या मार्फत झाली. डीजे गाणं वाजवायचं आयुष 11चा.
थँक्यू डीजे. आता गोलंदाजीसाठी आलाय तो अनुराग. धावसंख्या आता 6 चेंडू आणि उर्वरित 6 चेंडू आणि 47 धावांची गरज असणार आहे. आता कॅल्क्युलेशन मात्र दोन्ही कॅप्टन राकेश पण कॅल्क्युलेशन करत असणार की जेवढ्या फरकाने सामना जिंकता येईल तेवढ्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करतील. कारण हा जो डिफरन्सेस आहेत हे जे हारण्याचा आणि जिंकण्याचं जे मार्जिन आहे ते जेवढं कमी करता येईल जेवढं कमी करता आलं पाहिजे तेवढं प्रत्येक संघाने कमी केलं पाहिजे. कारण जेवढ्या धावाने तुम्ही हारणार तेवढा तुमचा रन रेट मायनस मध्ये येणार. नवीन गोलंदाज चौथे षटक हाताळण्यासाठी येतोय अनुराग आणि स्ट्राईक एंड वरती असतील पंकज देशमुख. आणि 7 विकेटचं पतन जिथे झालंय स्पर्श फायटर संघासाठी. तर विचार केला प्रसाद आधी पंकज देशमुख साठी एक पारितोषिक आहेत. आयुष परवळकरचे ऑनर सुधीर परवळकर यांच्याकडून 3 चौकार किंवा 3 षटकार लगातारचे 3 चौकार किंवा 3 षटकार साठी 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे प्रेम तर मात्र त्यांच्यावर असणारं प्रेम दाखवतायत. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते आदित्य याच्या मार्फत. आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि जर आपण विचार केला पंकज देशमुख फक्त षटकारांसाठी पारितोषिक असणार आहे. 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे सुधीर परवलकर साहेबांसाठी. आणि 3 चौकारांसाठी सुद्धा पारितोषिक असणार आहे. आणि जर विचार केला जयेश चव्हाण अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या मार्फत झाली. फक्त 1 धाव प्रसाद खर्च केली आणि 4 गडी टिपण्यामध्ये त्याला यश आलं. तर ही मॅच मध्ये कुठेतरी एक सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि जयेश चव्हाण याच्या मार्फत आणि मॅच मध्ये घेऊन आला. आणि एकतर्फी जो सामना झुकवला आपल्या संघासाठी असा जयेश चव्हाण अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या मार्फत झाली. स्पर्श फायटर्सचे जे महत्वाची गडी होते म्हणजे राकेश आणि मयूरवर पूर्णपणे जिम्मेदारी होते. म्हणजे काल जर तुम्ही पाहिलं असेल तर म्हणजे दोन्ही फलंदाज म्हणजे अक्षरशः तुटून पडत होते गोलंदाजावर. जेव्हा तो त्या 1 विकेट पडला राकेशचा तिथेच कुठेतरी बॅकफुटवर गेला स्पर्श फायटर संघ. आणि आपल्या विभागाचे तडफदार कॉमेंटेटर अमित देशमुख मॅन फ्रॉम नारंगी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजवर आहे आणि पाण्याच्या बाटी सकट नाही आयोजकांनी सगळी सोय केलेली आहे. नक्कीच नक्कीच ते कसं आहे त्यांचं कॉमेंटेटरला ते उकळ जे गरम पाणी असतं तेच पाहिजे. कारण थंड पाण्याने त्रास होऊ शकतो कशाला. आणि 3 दिवस कॉमेंट्री करायची. हा सचिन दाभोलकरकडे आता मात्र संधी आहे. प्राइस वाढलंय आजार झालंय तर कॅच सोडायची फक्त. हा 1 षटकार आलाय. आता बघू पंकज देशमुख तुमचं प्राइस ऑन आहे. पुढच्या मॅच साठी पण स्कोर 36. नाही पंकजींनी या चेंडूवर आणखीन 1 षटकार मारला तरी पुढच्या मॅच मध्ये त्यांना बॅटिंग मिळाली आणि षटकार मारला तरी त्यांना प्राइज लागणारच आहे. कंटिन्यू राहणार आहे. नाही असं नाही ज्या प्लेअरची पोझिशन आहे त्या प्लेअरवर त्याला बॅटिंग भेटणार. तुम्ही फक्त प्राइज ऑन ठेवा. चांगला चेंडू मात्र हा चेंडू तर मॅच इथे संपते आणि मॅचचा निकाल लागतोय. आयुष 11 संघ इथे आजच्या दिवसाचा पहिला सामना आपल्या नावावरती करतोय स्पर्श फायटर संघ. चला कालची अनालिसिस सांगतोय सगळ्या संघांचे. सगळ्यांनी लक्ष टाकायचं. जर कोणाला काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर येऊन इथे करेक्शन करू शकता. सरकारी 11 3 सामने केले 3 जिंकलेत. त्यांचे पॉईंट्स 6 आणि रन रेट आहे +3.98. स्पर्श 11 काल 2 सामने केले दोन्ही सामने जिंकलेत. पॉईंट्स आहेत 4. त्यांचा रन रेट आहे +4.09. प्रिंकल स्टार 2 सामने जिंकले 1 विन 1 मॅच हारलेले आहेत. पॉईंट्स आहेत 2. त्यांचा रन रेट आहे +0.53. देन स्वराज